हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. तर फ्रेंड्स, वाजलेले आहेत सकाळच्या 11:30 आणि इथे ना माझी तयारी चालली आहे गावाला निघण्याची. गावाला जाण्यासाठी ना सगळ्यांचे कपडे इस्त्री वगैरे करून घेतले. त्यानंतर ना मग आम्ही मुंबईला आलो आणि तिथून एस टी पकडली. तर आता चाललो आहे आम्ही गावाला आणि मध्येच ना जेवायला थांबले होते सगळेजण. तर आम्ही गाडीच्या खाली उतरलो नाही, तर साहेबांनी खाण्यापिण्याच्या वस्तू गाडीतच आणल्या होत्या. कारण की बाहेर ना भरपूर पाऊस चालू होता, त्यामुळं मग साहेब एकटेच गेले छत्री घेऊन आणि त्यांनी खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन आले. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. आणि खरं तर ना आम्हाला ट्रेननी गावाला जायचं थोडंसं जास्त सोपं पडतं. कल्याणवरून ट्रेन पकडायची गावाला जाण्याची, ते सोपं पडतं. पण साहेबांनी विचार केला की आता ना डायरेक्टली एस टीनेच जाऊया. म्हणजे एस टी ना डायरेक्टली आमच्या गावामध्येच जाते आणि दारामध्येच एस टी थांबते आमच्या. त्यामुळं ना त्यांना एस टीचा प्रवास जास्त सोयीस्कर वाटतो. तर मी बोलत होते ट्रेनने जाऊ आणि साहेब बोलत होते एस टीने जाऊ, आणि त्यामध्ये फायनली मग एस टीने जाण्याचं ठरलं. तर आता इथे ना खंडाळा घाट चढण चालू होतं, खंडाळा घाटाचं. त्यांना छोट्या छोट्या लाईटी दिसत होत्या आणि जे मुंबई शहर आहे ते खूप सुंदर दिसतं इथून. आणि रात्रीच्या टायमाला ना हा नजारा खूप छान वाटतो घाटामध्ये. तर मी ना थोडा प्रयत्न केला शूट करण्याचा, पण गाडी आमची ह्या साईडला होती त्यामुळं जास्त शूट करता आलं नाही छान प्रकारे. आणि ना मला आजकाल ना एस टीमध्ये किंवा टॅक्सीमध्ये ना बसायचं म्हणलं तर जीवावरती येतं. कारण की ना मला म्हणजे उचमळल्यासारखंच होतं. पहिलं होत नव्हतं असं, पण आजकाल तसं होतं आहे मला. त्यामुळं ना मला प्रवास करायचा अजिबात आवडत नाही. तर आता इथे बघा कसं तरी रात्र काढली आणि आता झालेली आहे पहाट. आणि आता फायनली आम्ही पोहोचलो आहे तुळजापूरमध्ये. तर तुळजापूरमध्ये आमचं गाव आहे. आणि त्यानंतर फायनली आम्ही पोहोचलो आहे गावात. तर आज ना मी तुम्हाला थोडं आमचं गाव कसं आहे दाखवणार आहे. तर इथे ना समाज मंदिराचं बांधकाम चालू आहे, अर्धवट बांधकाम झालेलं आहे. आणि आता आम्ही निघालो आहे ह्या कच्च्या रस्त्याने घरी, कारण की प्रवास करून थकलो होतो, त्यामुळं पटापट निघालो होतो. तर इथे ना जाता जाता रस्त्यामध्ये गाई म्हशी वगैरे हे असं दिसत होतं. आणि म्हणजे गावचं वातावरण कसं असतं, एकदम फ्रेश वाटतं. त्यामुळं ना खूप छान वाटत होतं. आणि पावसाळ्यामध्ये ना सहसा तर आपण येत नसतो गावाला, उन्हाळ्यामध्येच कधी पण येत असतो. आणि उन्हाळ्यामध्ये आलं की पूर्ण म्हणजे काळी मातीच दिसत असते सगळीकडं. पण असं पावसाळ्यामध्ये आलं की सगळं हिरवगार, सगळं रान दिसत असतं. त्यामुळं थोडंसं वेगळं फील होत होतं. तर आता फायनली आम्ही पोहोचलो आहे घरी. तर समोर आई वाट बघत उभीच होती. त्यानंतर मग आंघोळी वगैरे केल्या आणि सगळ्यांचं नाश्ता पाणी वगैरे झालं. पोहे वगैरे बनवून झालं होतं, तर पोहे वगैरे खाल्ले. आणि त्यानंतर मग आता चालू आहे स्वयंपाक.
आईने खाऊ दिला. आणि रात्री ना रात्रभर म्हणजे प्रवास केल्यामुळे आणि प्रवासामध्ये ना मला झोप वगैरे येत नाही अजिबात. त्यामुळं ना आता बसून बसून माझे डोळे झाकत होते. त्यानंतर मग दुपारच्या टायमाला थोड्या वेळा आराम केलं, म्हणजे जेवण वगैरे झाली त्यानंतर आराम केलं. आणि इथे बघा आई ना म्हणजे आम्हाला पापड्या भरून देत आहे. उडदाचे पापड केले होते, ते बॉक्समध्ये भरून दिले. आणि साहेब ना आज दिवसभर तुळजापूरमध्येच होते, कारण की त्यांचं जे महत्त्वाचं काम आहे ते करायचं होतं. तर तुळजापूरवरून ते आता जस्ट आलेत संध्याकाळच्या टायमाला. आणि त्यानंतर जेव्हा साहेब घरी पोचले तेव्हा मग पाऊस चालू झाला, एकदम जोराचा पाऊस झाला. तर तुम्हाला मी दाखवते बघा बाहेरचा पाऊस. आणि सध्या ना मी म्हणजे पाऊस चालू आहे बाहेर आणि त्यामध्येच मी व्हॉईस ओव्हर करत आहे. आणि गावाला ना लोखंडी पत्रे असतात, त्यामुळं ना पाऊस असला तर भरपूर आवाज येतो. कितीही प्रयत्न केला पण तरी पण क्लिअर आवाज येणार नाही माझा. तर थोडंसं समजून घ्या, कारण की आता सध्या मी गावाला आहे, त्यामुळं थोडंसं व्हिडिओचा आवाज व्यवस्थित येणार नाही. आणि हो, रात्रीच्या जेवणाचं मात्र आम्हाला आमंत्रण होतं, त्यामुळं आम्ही जाणार होतो माझ्या दिराच्या घरी जेवायला. तर तिथे काही मी व्हिडिओ शूट केला नाही. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.